माझ्या दिमाखाने मी काय करतो त्यांना की 15 दिवसाला मी दारू पण पाजतो त्यांना. दारू दारू पण कोंबड्याला? हो, का की त्यांना दारू पाजल्यानंतर काय होतं की त्यांना एनर्जी भरपूर येते आणि खाद्य पण खातात ते जास्त आणि दारूमुळं? त्याच्यामुळं आजारी पण पडत नाहीत. माझा एक पण पक्षी अजून मेलेला नाही. पाला वरबडायचा, त्या जाळामध्ये जाळात टाकलं ना, टाकायचा, टाकल्यानंतर त्यात त्याचा ओवा टाकायचा. ओवा टाकायचा, लवंग टाकायची, कापूर टाकायचा. त्यापासून त्यांना सर्दीच झाली नाही माझ्या एकाला बी अजून तर. इतकी थंडी तरी बी हे बघा होऊन लॉजी. देत नाही मी. कसलंच औषध नाही. औषधच नाही. म्हणजे संध्याकाळी ती सर्दी होऊ नये म्हणून मध्ये त्याचा धूर करायचा. हा. त्या धुरामुळे अजिबात सर्दी नाही. आता उन्हाळ्यामध्ये माझं वेगळं शेड्यूल चालणार आहे. कसा? ते आज कशाला सांगायचं? नाही सांगा ना. हा? सांगा ना. उन्हाळ्यात काय शेड्यूल आहे अरे उन्हाळ्यामध्ये तर लय भारी आहे मी. सांगा ना, उन्हाळ्यामध्ये मी काय करणार? हे कोणत्या जातीच्या कोंबड्या आहेत हे? लोकांना काय, मला तर काय समजत नाही. हे गावरान आहे का काय हे तुमच्या समोर आहे. डोकं पॅक झालं. लोक पॅक झालं नाही. गावरान कोणतं समजावं आपण आणि कोणतं नाही समजावं हे तुमच्या समोर आहे. आता चाऱ्यामध्ये कसं आहे की 1 किलो मका 20 रुपयाची भेटते आपल्याला. हं. ते मकापासून आपला 8 किलो चारा तयार होतो. 1 किलो पासून? एक किलो पासून 8 किलो चारा होतो. हं. 8-10 दिवसात तयार होतं ते. हं. तर तसं शेड्यूल चालू केलेलं आहे मी. हं, हं. नमस्कार पशुपालक मित्रांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. शोध वार्ताने आजपर्यंत वेगवेगळ्या कोंबडी पालक शेतकऱ्यांना दाखवलं किंवा उद्योजकांना दाखवलं, ज्यामध्ये प्रत्येकाने आपापली संकल्पना वेगळ्या पद्धतीत सांगितली आणि कोंबडी पालनाची पद्धत सुद्धा सांगितली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोंबडी पालनमध्ये खाद्य व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जणांना खाद्य व्यवस्थापनाची आपापली संकल्पना दाखवली किंवा आपण तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या शंकर ढाकणे या शेतकऱ्यांना इथे एक वेगळी संकल्पना राबवली, ज्यामध्ये कोंबड्यांना खिचडी चारली जाते. त्या खिचडीमध्ये दालचिनी, पत्ता, काळी मिरी वगैरे वगैरे टाकण्यात येतं. या कोंबड्यांना काही दिवसानंतर दारू पाजण्यात येते. म्हणजे दारू का पाजण्यात येते आणि सर्वात विशेष म्हणजे हायड्रोपोनिक चाराच्या माध्यमातून जे प्रोटीन मिळतं त्याबद्दल या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग काळी मिरी, पत्ता, दारू आणि हायड्रोपोनिक हे कॉम्बिनेशन असलेलं हे जे चारा व्यवस्थापन आहे कशा पद्धतीत चालतं आज आपण सविस्तर पाहूया. ढाकणे साहेब, शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझं नाव शंकर ढाकणे, राहणार संभाजीनगर. धुळे सोलापूर रोडच्या बाजूला एक छोटंसं धरमपूर नावाचं एक छोटं खेडेगाव आहे. त्या ठिकाणी मी 20 गुंठ्यामध्ये गावरान कुक्कुटपालन चालू केलेलं आहे. आता मला सांगा की आता हे किती ह्याच्यात हे 20 गुंठ्यामध्ये आहे गावरान. 20 गुंठे हे. 20 गुंठे. आता किती पक्षी आहेत आपल्याकडे? माझ्याकडे हे 2000 पक्षी आहेत सध्या. 2000? 2000. अच्छा. आता मला सांगा ही जी तुम्ही कंपाऊंड केलंय अगदी साध्या पद्धतीत केलं, हे किती किती अंतरावर लावलंय? ते 10 फुटावर मी लोखंडी पोल लावले. त्याला एक जाळी बसवली. जाळीच्या नंतर मी जे हिरवं नेट बसवलं तर ताकी बाहेरून कुत्रे, मांजर यांना काही दिसू नाही आतमध्ये काय आहे म्हणून. तर त्यामुळे मी ते नेट लावलेलं आहे त्याच्यासाठी. अच्छा. आता इकडे तुम्ही बाहेर बी छान पद्धतीने शेड केलंय, ह्याचं कसं? बाहेर बी मोकळं म्हणजे त्यांना फिरता यावा आणि संध्याकाळच्याला आतमध्ये कोंडत होतो त्यांना. आणि दिवसभर बाहेर उन्हाचं त्यांना आतमध्ये बसायची सोय केली मी. 2000 पक्षाचं तुम्ही जे आता हे कोंबडी पालन सुरू केलंय, ह्याचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं? तुम्ही कसं चालतंय शेड्यूल? आता ह्या ठिकाणी मी काय करतो की माझं वेगळंच आहे. खाद्य कसं चारायचं त्यांना, तर मी काय करतो की खिचडी जी बनवतो ना, ती खिचडी कोंबड्याला टाकतात. खिचडी बनवतो मी. माणसं जे खाते तीच खिचडी बनवतो मी. तांदूळ बी चांगले आणून शनी त्याच्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे, गूळ, हळद हे सगळं मिक्स करून खिचडीमध्ये संध्याकाळी तयार करून घेतो. सकाळच्याला ते काय करायचं की सकाळी त्यांना खायला टाकून द्यायचं. ते 9-10 वाजता ते खाऊन शनी आराम करतात. ते पाणी बिणी पिऊन शनी एकदम स्वस्त होतं. म्हणजे खिचडी आदल्या दिवशी संध्याकाळी शिजवायची? संध्याकाळी शिजवतो. त्याचे ते सगळं काळी मिरी, दालचिनी सगळं टाकायचं आलं त्यांना, म्हणजे त्यांना कोणता आजार होऊ नये. आता खिचडी बरोबर आम्ही माझ्या दिमाखाने मी काय करतो त्यांना की 15 दिवसाला मी दारू पण पाजतो त्यांना. दारू पण कोंबड्याला? हो, का की त्यांना दारू पाजल्यानंतर काय होतं की त्यांना एनर्जी भरपूर येते आणि खाद्य पण खातात ते जास्त. दारूमुळं आजारी पण पडत नाहीत. माझा एक पण पक्षी अजून मेलेला नाही आणल्यापासून. एक पण आजारी नाही. मी अजून औषध पण आणलं नाही त्यांना, काहीच नाही. स्वच्छ एकदम भारी आहे. माझ्या दिमाखाने मी चालतो. मी स्वतःच पिणारा होतो ना, त्याच्यामुळे मी त्यांना पण सुरू केलेलं आहे. आता कोंबड्या पिऊन पेट पडते ना कुणीकडे? नाही पळू शकत नाही, का की त्यांना 50 लिटरमध्ये मी 100 ग्राम टाकतो फक्त. 100 मिली? त्यांना तकलीफ बी नाही हो. आणि 50 लिटर मध्ये 100 ग्राम दारू टाकायची.
हे टपच त्याच्यासाठी आणलेले आहे मी, हे टप 50 लिटर मध्ये 100 100 ml दारू टाकायची. हा. किती दिवसाला? 15 दिवसाला, 15 दिवसाला टाकून द्यायचं ते. 15 दिवसाचं नंतर दुसून पुन्हा अजून 15 दिवसांनी सुरू तर करायचं. पाण्यात समजा जेव्हा तुम्ही ती दारू टाकली हा. तर त्याच्यानंतर कोंबड्याचं रिएक्शन कसं असतं, काय करतात काही कोंबड्या? नाही, कोंबड्या लगेच येतात ते प्यायला. त्याला वाटतं टाकलं काहीतरी औषध आपल्या याच्यात, चला ते फटाफटा येतात ते प्यायसाठी. ती बाटली दिसली कीच पळतात. त्याला पण समजत नाही हे काय येतं. आता बाकीचं माझ्याकडं हायड्रोपोनिक चारा आहे. हा. आता चाऱ्यामध्ये कसं आहे की 1 किलो मका 20 रुपयाची भेटते आपल्याला. हा. तर ते मकापासून आपला 8 किलो चारा तयार होतो. 1 किलो पासून? एक किलो पासून 8 किलो चारा होतो. हा. 8-10 दिवसात तयार होतं ते. हा. तर तसं शेड्यूल चालू केलेलं आहे मी. हा. हा. गव्हापासून बी गहू तुमचं मेथी हे पण मी हायड्रोपोनिक. कोंबड्याला मेथी? एकदम भारी. थंडीच्या दिवसात तर आपण लाडू करतोच ना, हा. हा. मग त्यांना नको का मग त्याप्रमाणे मी काय करतो की मेथी पण मी हायड्रोपोनिक मध्ये भिजू घालून ठेवून देतोय. त्याचा पण चारा तयार होतो. ते पण टाकतो ना मी त्यांना. म्हणजे आता तुम्ही आता मी मक्कापासून हायड्रोपोनिक तयार केलं पाहिलं होतं, पण तुम्ही आणखीन त्यात काय काय तयार करता? मी मेथी, हा. गहू, हा. तुमचं मक्का हा. त्यापासून मी तयार करतो. 2-3 आयटम तयार होते त्याच्यामध्ये. आता हे तुमच्या हाताची ट्रे तो गव्हाचा आहे. गव्हाचा ट्रे हा. आता हे 7 दिवस झाले, 7 दिवसाचा तारा नाही हो 7 दिवसात चारा येतो. प्रेक्षकांनो. ही जी आता तुम्हाला हाताची डाकणे साहेबाच्या हाताची ट्रे दिसतोय का, ह्यो 7 दिवसाचे गहू इथे. ह्याला जे कवळे कवळे कोंब आलेले आहेत का, हे कोंब असतील. आता तुम्हाला हे उचलून दाखवले का, ह्याच्या हे मुळ्या येतात. आणि ह्या मुळ्या कोंबड्यांना पोषक असतात. आणि सर्वात विशेष म्हणजे मक्का, ज्वारी, गहू आणि मेथी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे चारा तयार करते त्या हायड्रोपोनिकच्या सेटअपवर आणि हे कोंबड्यांना टाकतात. आता मला सांगा की दिवसभर कसं कसं शेड्यूल चालतं? आज मक्का, उद्या काय, त्याचं कसं चालतं हे? आज मक्काचे टाकले की उद्या गव्हापासूनचे टाकायचे, गव्हापासून तयार झालेले. नंतर मेथीचे टाकायचे. त्याच्यामध्ये मी काय करतो की थोडंसं मेथी बारीक करायची थोडी, म्हणजे ते खातात ते. म्हणजे आता हे जे ट्रे मधलं उचललं आपण, उचललं की त्याला बारीक करायचं. बारीक करून घ्यायचं. ते बारीक केल्यानंतर पातळीवर टाकून देतो मी. ते खूप खातात ते. ओढून पण देत नाही ते काहीच. असं ना? हा, सगळं A to Z खाऊन घेतात ते. एका दिवसाला किती ट्रे टाकतात तुम्ही? 10 ट्रे. एका दिवसाला? 10 ट्रे. मग कशाचे बी असो? कशाचे असो ते, त्याचं शेड्यूलच चालू येते. आज मका टाकली की उद्या गहू टाकायचे, गहू झाले की मेथी टाकायची. परत भाजीपाला आणतोय ते टाकायचा. भाजीपाला कुठून आणता? भाजीपाला इथून पंढरपूरहून. अच्छा. इथं जवळच आम्हाला मार्केट असल्यामुळं सकाळच्या ते आणतो आम्ही. आता काही काही लोक काय करतात की संध्याकाळी जातात आणि वेस्ट म्हणजे खराब झालेला भाजीपाला आणतात. तुम्ही कसं आणतात? ताजा एकदम. म्हणजे खराब नाही, ताजा. खराब ताजा आणायचा, ताजाच टाकायचं. आपण जे खातो तेच त्यांना द्यायचं. असं आहे. हे यांचं वेगळेपण आहे. आतापर्यंत आपण ज्यांनी भाजीपाला चारला त्यांनी खराब झालेला वेस्ट भाजीपाला आणून चारलाय. सकाळी फ्रेश भाजीपाला आणतात आणि तेच कोंबड्याला टाकतात. आता हे तर परवडतं का? तिथं महाग आहे. नाही, जास्त जे टाकायचं तर कमी टाका, पण चांगलं टाका. ते खराब आणायचं आणि ते टाकायचं ते नाही करायचं. आपण कमी म्हणजे 100 रुपयाचं आणायचं आहे ना, तर 50 रुपयाचा आणा, चांगला आणा, ते टाका. ते परवडतो आपल्याला. कारण की कोंबड्याला पण काही होत नाही. आणि तो आणल्यानंतर मी धुवून काढतो पाण्यामध्ये. मीठ टाकायचं, त्याच्यात धुवून काढायचं आणि व्यवस्थित कटिंग करून टाकून द्यायचं. खूप खातात. आता ही जी तुमचं हायड्रोपोनिक जी चालतं त्याची प्रक्रिया कशी असते? त्याला म्हणजे बिजू घालण्यापासून कोंब आणण्यापर्यंत? तर ते आदल्या दिवशी काय करायचं की 24 तासामध्ये मका कोमट पाण्यात भिजू घालायची. मका असू, गहू असू, मेथी असू, हे भिजू घालायची. 24 तास झाल्यानंतर ते गोणपाटात दबडून ठेवायचे. परत आपण मग पोताड्यात कशात ते आपलं गुंडाळून ठेवून द्यायचं. त्याला दम लागावा म्हणून, एकदम गरमी. मग त्याच्यापासून कोंब मोड येतात. किती दिवस दबटून ठेवायचे? 24 घंटे. 24 घंटे ठेवल्यानंतर काय होतं की ते सकाळच्याला काढले की आपण पाण्यामधून धुवून काढायचं. त्याचं मॉइश्चर निघून जातं सगळं. मॉइश्चर निघाल्यानंतर स्ट्रे मध्ये भरून घ्यायचं आणि आतमध्ये ठेवून द्यायचं. अच्छा. आता मग ह्याला पाणी लागतं ना, ह्या सगळ्या मका असन किंवा मेथी असन, त्याचं कसं नियोजन? त्याचं ते ऑटोमॅटिक केलेलं मी. 2 तासामध्ये 60 सेकंद चालतं माझं ते मशीन. अच्छा. हा, तर त्याच्यामुळे ते टिपा भरला का नाही भरला, आम्ही 2 घंटे 4 घंट्याला परत पाणी भरून फक्त टिपा भरायचं ते ऑटोमॅटिक? ते ऑटोमॅटिक चालू येते. आपल्याला काही करायची गरज नाही, काही नाही. अच्छा. म्हणजे 2 घंट्याला ते किती वेळ चालतं? 60 सेकंद. 60 म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट चालतं. 2 तासाला 1 मिनिट. 1 मिनिट तेवढं भागतं का पाणी? तेवढंच भागतं ते. आता मला सांगा की ही जी हायड्रोपोनिक सेटअप आहे ही किती ट्रेचा सेटअप आहे? हा माझा 96 ट्रेचा आहे. 96 ट्रेचा? 96 ट्रे. अच्छा. हे कुठून घेतलं तुम्ही? हे जगदंबावाल्याकडून मी युट्यूबवर पाहिलं ना, त्याच्यावर नंबर होता. मी फोन केला, त्याची बुकिंग केली
त्यांना विचारलं की बाबा केवढ्या पोच बसतं, तर त्यांनी सांगितलं की 33,000 रुपयात आम्ही पोच करू शकतो. इथं आणून बसून इथं आणून द्यायचं. त्यांनी बसून दिलं ऑटोमॅटिक सगळं. हा. मी तर खुश झालो एकदम त्याच्यावर. असं ना. कोंबड्या तर यायच्या बाकीच होत्या, हा अगोदर सेटअप लावलं. अगोदर शटअप लावलेले मी ते. आणि ते मी ट्राय करून बघितलं ना, मकापासून किती चारा तयार होतो वजन करून बघितलं, तर 1 किलो मकापासून 8 किलो चारा तयार व्हायला लागला. म्हणून मग आपल्या कोंबड्या परवडत्या म्हणलं. आणि आपण खाद्य तर इतकं मागायचं घेऊन नाही चालू शकत. मग याच्यामुळं मी अगोदरच सगळं ट्राय करून मग कोंबड्या आणलेल्या. शेतकरी बांधवांनो, ही जी हायड्रोपोनिक चारा आहे हे जगदंब हायड्रोपोनिक विशाल माने यांचं आहे. 96 ट्रेचं सेटअप आहे. यांनी इथं आणून फिटिंग सहित 33,000 रुपयाला त्यांना बसलं. जर तुम्ही जर घेण्याचा विचार करत असाल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करा आणि त्या हायड्रोपोनिकच्या चारा संदर्भातला विचार करू शकता. आता समजा बाहेरून जर तुम्ही ज्याला आपण सरकारी खाद्य म्हणतो ते सरकारी खाद्य आणलं असतं ना, आता तुम्ही जे तयार करतात त्यात फरक किती वाटला तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये 3200 रुपये ते क्विंटल येते, 1600 रुपयाला एक गोणी भेटते. त्याच्यापेक्षा मला हे परवडतं ना. मका 20 रुपये किलो आहे, मका 1 क्विंटल आणले तर 2000 रुपयाची त्याचा चारा तयार होतो माझ्यापाशी. कितीतरी भरपूर चारा तयार होतो. 1 किलो पासून 1 किलो पासून 8 किलो चारा तयार व्हायला लागला ना. आणि 1 किलो ज्वारी पासून 1 किलो ज्वारीपासून 6 किलो तयार होतंय. 1 किलो गव्हापासून त्याच्यापासून 6-7 किलो तयार होतोय. मेथीपासून पण 6-7 किलो तयार होतोय. मग माझा फायदा किती झाला त्याच्यामध्ये? मी ते कमी करून टाकलं. माझं हेच चालू आहे. का की मी माझ्या लेकरासारखं सांभाळतो ना यांना. आपण जे खायचं ते त्यांना देतोय, त्यांची इतकी सोय करतोय मी त्यांची. पण अजून माझं देवाच्याने एक पण दगावलेलं नाही पिल्लू. अजून 3 महिने झाले मी, पण एक पण अजून औषध नाही, काहीच नाही त्याला. म्हणजे लसीकरणच नाही? लसीकरणच नाही केलं, काहीच नाही केलं. फक्त दारू देतो 15 दिवसाला. लय भारी माणूस आहे. म्हणजे आतापर्यंत लय वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक बघितलेत. कुणी काही शक्कल लावतं, कुणी शकतं. म्हणले एक बी पिलू मिळलं नाही. म्हणले का? तर मी 15 दिवस दारू. आता तुम्हाला सवय होते, कोंबड्याला अवघड करता तुम्ही? नाही 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 नाही, काही नाही. 15 दिवसाला दिलं त्याला काही जाणवत बी नाही ना. थोडं थोडं हा, थोडं थोडं द्यायचं. मला पण घेतल्यावर काय होतं की एनर्जी येते ना, मग यांना काय येऊ नाही म्हणून मी देतोय. त्याचं किती? 50 लिटरला 100 ग्राम द्यायचं ते. हा. वा, सुंदर. बरं, आता ह्याला जी लसीकरण वगैरे जी करते, तुमचं लसीकरणच कसं चालतं? नाही, लसीकरण मी अजून केलंच नाही. आणि मला करायची गरज येऊन द्यायचीच नाही मला. का की मी माझं डोक्याने चालणार आहे. का की माझं जे चालू आहे ना सोडून, की काय टाकायचं, कसं करायचं ते, त्याच्यावर मी सगळी त्यांना लसीकरण करायचंच नाही. का की यांच्या अंगात जर ताकद असेल तर आजारी पडायचा संबंधच येत नाही ना. मी खाद्य व्यवस्थापन चांगलं करतो ना माझ्या मनाने, त्याच्यामुळे ताकद असल्यावर त्याला काय आजारी पडणार पक्षी माझा बरोबर आहे, नाही पडू शकत. ज्यामध्ये आता तुम्ही कोरड्यामध्ये कोरडी बाजरी देता, तांदूळ देता. बाजरी देतो. का की आता हिवाळा दिवस आहे, बाजरी दिली ना तर त्यांना गरमी बाजरी. बाजरीमध्ये गरमी आहे ना, तर थंडीचं म्हणजे ते द्यावाच लागतं ते आपल्याला. आता उन्हाळ्यामध्ये माझं वेगळं शेड्यूल चालणार आहे. कसा? ते आज कशाला सांगायचं? नाही, सांगा ना. उन्हाळ्यात काय शेड्यूल आहे? अरे उन्हाळ्यामध्ये तर लय भारी आहे. सांगा ना. उन्हाळ्यामध्ये मी काय करणार? आता टमाटे महाग राहतात. मी आपले गाय आहे, म्हैस आहे आपल्याकडे. मी ताक तयार करणार त्याचं. ताक काय करायचं की प्रत्येक पाण्यामध्ये 1-1 लिटर टाकून द्यायचं. एक ड्रम मध्ये, एक ड्रम मध्ये. लिंबू आणायचे मार्केटमधून, लिंबूचा रस तयार करायचा. ते रस बी पाण्यात टाकून द्यायचा. दुपारी सकाळी ताक पाजलं, दुपारी थोड्याने 11 वाजता लिंबाचा रस पाजायचा. असं सगळं चालणार आहे माझं. उन्हाळ्यात थंड चाललं पाहिजे. म्हणजे त्याची गरमीची असतात ना त्यांना. कोंबड्या कसं आहे, गरम प्राणी येतो, तर त्याला उन्हाळ्यामध्ये गरम नाही द्यायला पाहिजे, थंडच द्यावं लागेल आपल्याला. त्यामुळे ते शेड्यूल चालू करणार मी. की काही जण असे कोंडून कोंबड्या म्हणजे बंदिस्त कोंबडी पालन करतात, कुणी असं ओपन कोंबडी पालन करतात. तुमचं काय म्हणणं आहे, कोणतं कोंबडी पालन यशस्वी? बंदिस्त मध्ये काय होतं, त्याची वाढ होत नाही. आणि शेड मध्ये जर घुसलं तर त्याचा वास येतो बा. त्याच्यामुळं मी ते बंदिस्त बाहेरच केलेलं आहे. मोकळं, त्यांना मोकळं फिरता या, त्यांना कोणती तकलीफ बी नाही होत. संध्याकाळच्या ते ऑटोमॅटिक आत जातात. काहीच करायची गरज नाही. ते आयतं बसायला तेव्हा ते कसं बसायला केलेलं आहे मी. इकडे आमच्या पाठीमागं तुम्हाला ह्यांची जी आपण पोट्याचं ह्यांनी जी शेड बनवलंय कोंबड्यासाठी, आपण ते शेड दाखवतो. कारण तुम्हाला एवढ्या सुंदर पद्धतीत दाखणे साहेबांना जे नियोजन केलंय, हे पाण्याचं असं नियोजन आहे. प्रत्येक जागोजाग असे ट्रे, जवळ येऊन दाखवा, अलीकडे या, समोर या. हे ट्रे असे 10-10, 20-20 फुट सगळे ट्रे अंतरलेले. इथं जसं कोंबड्या खात्यान तसं हे तुम्हाला जर परिसर, तुम्ही माझ्या मागं परिसर दाखवा. हे ह्या कोपऱ्यापासून इकडे त्या पायपावर कोंबड्या बसलेल्या, त्या पलीकडे दाखवा, त्या पायपावरच्या कोंबड्या दाखवा. आता इकडे कोंबड्याची साईडनं जिकडे बघल्यात, हे माझ्या पाठीमागं ह्या सगळ्या राऊंडनं
त्या पलीकडल्या कोपऱ्यापर्यंत कोंबड्या दिसतात, सगळ्या ह्याच्यात कोंबड्या. बाजूने कोंबड्या. हे 20 गुंठ्याचं जे क्षेत्र आहे, ह्या 20 गुंठ्यामध्ये हे कोंबडी पालन केलंय. आणि सगळ्यात विशेष यांनी आता लिंबाचे झाडं लावली. हे इकडे बघा, हे गावरान लिंबाचे झाडं कशामुळे लावले तुम्ही? हे सावलीसाठी का की याचा पाला बी पडला तर त्यांना ते उपयोगाला होतो. मी लिंबाचा पण पाला काय करतो की रोजचं 10 किलो 5 किलो लिंबाचा पाला वरबडायचा आणि रात्रीच्याला आतमध्ये टाकायचा, म्हणजे शेडमध्ये टाकायचा. ते पाला खातात. परत रोज संध्याकाळी मी काय करतो की एक शेगडी तयार केलेली मी, त्यात लाकडं ते टाकायचे. हार झाल्यानंतर लिंबाचा पाला काड्या लिंबाच्या त्या याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये मी ओवा टाकतो का की धूर, त्या धुरामुळं यांना सर्दी म्हणजे ते CRD होणारच नाही, तर सर्दीच होऊन देत नाही. मी रोज संध्याकाळी त्यांना मी धूर देतो तिथं. म्हणजे ते एक पालावर बडायचा, ते त्या जाळामध्ये टाकायचा, त्यात ओवा टाकायचा, लवंग टाकायची, कापूर टाकायचा. त्यापासून त्यांना सर्दीच झाली नाही माझ्या एकाला बी अजून तर. इतकी थंडी तरी बी ते होऊन देत नाही मी. कसलंच औषध नाही, औषधच नाही. म्हणजे संध्याकाळी ती सर्दी होऊ नये म्हणून मध्ये त्याचा धूर करायचा. त्या धुरामुळं अजिबात सर्दी नाही. कोंबड्याची आंघोळ बघा, दाखवा ती कोंबड्याची आंघोळ. हे अशा पद्धतीत ह्या कोंबड्याची आंघोळ चलते, दाखवा. ही आंघोळ आहे कोंबड्यांची. बघितली तुम्ही कधी अशी आंघोळ? ही अशी कोंबड्याची आंघोळ चलती. डाकणे साहेबांनी हे शेड केलंय. हा लाकडाचा बांबू आहे, वरी सिंगल नेट आहे आणि ही एक लोखंडी पट्टी. ह्याच्यात आणि मध्ये आहे तुम्ही. डाकणे साहेब, आता हे सगळ्या कोंबड्या दाखवा एकदा त्यांना. पलीकडच्या कोंबड्या दाखवा. पलीकडे कोंबड्या, त्या पलीकडच्या कोपऱ्यापासून हे पहा, दिसल्या का? हे अगोदर हे पूर्ण कोंबड्या बघून घ्या. हे पहा. आता मला सांगा डाकणे साहेब, हे आता मी बऱ्याच जागेवर शेड असे ही जी बांबू लावलेले असतात ते असे लावलेले असतात आडवे डायरेक्ट. बरोबर. तुम्ही असे क्रॉस बांबू लावले, त्याचं कारण काय? हे असे लावल्यामुळे काय होतं की काय ही सावली बी इथं बसली बी त्यांना ऊन लागत नाही. आता उन्हाळा चालू होईल ना, त्यामुळे हे एकदम दोन्ही साईड करून बसले तर यांना ऊन लागणारच नाहीये. त्याच्यामुळे मी असं केलंय, आपल्या दिमाखाने केलंय. नाही बघा ना. आणि इथं काय नाही, 1 2 3 4 आणि 5 आडवे बांबू लावलेत, पलीकून 5. म्हणजे पूर्ण ह्याच्यात कोंबड्या. सम कमी खर्च ह्याच्यात काहीच केलं नाही. मी म्हणतो ना, हे बघा असे ही जी पाईप आहेत का, पोंगळ पाईप आहेत, हे पाईपने असले हे बांबू इथं सगळे बांबू. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, गोल बल्ली, अशा बल्ल्या अशा पद्धतीत केलेलं आहे. आणि इकडे बघा, तुम्हाला दाखवतो. तुम्ही फक्त हे नजारा बघा. हे पहा, ह्या इथून जी तुम्हाला सगळ्या कोंबड्या दिसतात, तुम्ही ह्या पूर्ण जागेवर बघा. हे तुम्हाला पूर्ण कुणीकडे पहा, ह्या सगळ्या कोंबड्या आहेत. ह्या इथंच नाही, तुम्हाला पलीकडे त्या शेडच्या कडेनं सुद्धा दिसतात का, ह्या पूर्ण कोंबड्या आहेत. म्हणजे एवढं सुंदर नियोजन केलंय. 20 गुंठे जागा आहे ही. आणि ह्या 20 गुंठ्या जागामध्ये पहा, हे जे तुम्हाला साईडनं जे कंपाऊंड दिसतंय, तुम्हाला ते कंपाऊंड बी दाखवणार आहे मी. पाईपावर सुद्धा कोंबड्या बसलेल्या आहेत. हे सावलीसाठी झाडाची व्यवस्था बघा ना. आणि झाडाला वाढ बी एवढी नाही. ह्या खालून हे काय सगळं कोंबड्याचं सगळं हेच आहे, विष्टाच आहे कोंबड्याची. आणि इथून हे जाळीचं नियोजन पहा. हे ह्यांनी जवळपास मला वाटतं 6 फूट जाळी असेल हाईटला. ही 6 फुटापासून यांनी ही प्लॅस्टिकची जाळी आतून लावली, लोखंडाची जाळी बाहेरून आहे आणि बाहेरून नेट मध्ये काही येऊ नये म्हणून. हे पहा, हे सुंदर पद्धतीत हे नियोजन आहे. आणि सगळ्या दिवशी तुम्हाला समोरचे हे जो फोकस दिसतात ना, जवळपास 4 ते 5 फोकस आहेत. संध्याकाळी सुद्धा एवढं पूर्ण एकदम उजेड असतो इथं. जर एखाद्या वेळेस कोंबड्या जरी बाहेर थांबण्याची जरी वेळ आली तरी हे अशा पद्धतीचे फोकस म्हणजे अतिशय. आणि सर्वात विशेष काय वाटलं माहिती की त्यांचं, हे लिंबाची झाडं. हे पहा, आता अगदी डोक्यात कले आलेले आहेत ही लिंबाची झाडं. बा एक नाही, जवळपास 20-25 झाडं आहेत सगळे हे असे. आता हे जेव्हा झाड हे मोठं होईल का, कल्पना करा की ह्याची सावली किती असणार. त्यामुळे एक सुंदर पद्धतीचं नियोजन केलेलं आहे डाकणे साहेबांनी. आणि प्रत्येक शेतकऱ्याने अशा गोष्टीत काळजी घेतली पाहिजे. रोजची रोज हे पाणी बदलणं असेल, स्वच्छताच कोंबड्यांना निरोगी ठेवू शकते. आणि डाकणे साहेबाची गोष्ट आहे, डाकणे साहेब मला एक गोष्ट आवडली तुमची की तुम्ही लसीकरणच नाही. लसीकरणच नाही अजून. का की स्वच्छता हे पाण्याचे म्हणजे नियोजन असं करतात की 3 तास 4 तास झाले की लगेच धुवून काढायचे, मस्त पाणी टाकायचे, ताजं पाणी. मला एक सांगा की आता तुम्ही एवढं जी हे उभा केलंय, ह्याला एक साधारणतः खर्च किती आलता हे शेड सगळं उभा करायला? याला 2-2.5 लाख रुपये आले असते ना. हे सगळं 2-2.5 लाख झालंय? सगळं 2. मी कमी खर्चातच केलं ते मुद्दाम. पत्रा, तुम्हाला पत्रा दिसतो कुठं? पत्रा नाही, हिरवं नेट आहे. त्याच्यावर सुद्धा पत्रा नाही ना? नाही, एक बी पत्रा नाहीये.
हिरवं नेट लावलेलं आहे, त्याच्यावरून ताडपत्री टाकलेली मी ती. तर जाळी मारलेली आहे, जाळीच्या अलीकडून मी नेट लावलेलं आहे का की आतमध्ये त्यांना काही कुत्रे मांजरने काही हे करू नये म्हणून मी ते लावले नेट. डाकणे साहेब, आता ही जी कोंबड्या आहेत त्या कोणत्या जातीच्या कोंबड्या आहेत ह्या? आता लोकांना काय, मला तर काय समजत नाही, हे गावरान आहे का काय हे तुमच्या समोर आहे. डोकं पॅक झालं. लोक पॅक झालं नाही, गावरान कोणतं समजावं आपण आणि कोणतं नाही समजावं हे तुमच्या समोर आहे. पण माझ्या ह्या 3 महिन्याच्या कोंबड्या आहेत हा, एकदम चपळ, माझं खाद्य व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं मी यांना गावरानच समजतो. का की ते हाती पण लागत नाही ना, धरायला जातो मला हाती पण लागणार नाही. 100%. याला म्हणायचं प्रामाणिकपणा, की गावरान कुणाला म्हणायचं आणि गावरान कोंबड्या कशा असतात आज कुणीच सांगा नाही. कारण का की प्रत्येकजण गावरान म्हणतो, पण डाकणे साहेबांनी एक गोष्ट मान्य केली की माझ्या नियोजनामुळे कोंबड्या चपळ आहेत, पण त्या कोणत्या जातीच्या तुमचं तुम्ही ठरवा, ते मी सांगणार नाही. शेतकरी बांधवांनो, हे आहेत शंकर डाकणे, छत्रपती संभाजीनगर शेजारी धुळे सोलापूर हायवेवर धरमपूर नावाचे गाव आहे. तिथे यांनी हे 20 गुंठ्यामध्ये कोंबडी पालन केलंय. याला गावरान कोंबडी पालन ते बी म्हणले नाहीत आणि मीही म्हणणार नाही, कारण हे गावरान आहे का काय हे तुम्ही शोधायचं आहे. आता कोंबडी पालन परवडतं का नाही यांनी सांगितलं, खाद्य व्यवस्थापन सांगितलं, खिचडी सांगितली. अशा सर्व पद्धतीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अगदी शेडपासून त्याच्या कंपाऊंडपर्यंत आणि कंपाऊंडपासून त्यांच्या रात्री झोपण्याच्या शेडपर्यंत खाद्य सगळे इत्तंभूत तुम्हाला या गोष्टीची सर्व माहिती दिली. जाता जाता एक शोधवार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे, आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला कोंबडी पालन करण्यासाठी किंवा एखादा उद्योग करण्यासाठी प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून कुठलाही आर्थिक व्यवहार जर करायचा असेल तो पूर्ण शहानिशा करा आणि नंतरच करा, कारण त्याची कुठलीही जबाबदारी शोधवार्ता टीम घेत नाही. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.